आज आपण बघणार आहोत चटपटीत आणि खुशखुशीत होममेड मटाराची रेसिपी। 1.5 वाटी मैदा घेतला, अर्धा वाटी रवा घेतला, त्यात मीठ घातलं चवीपुरतं, पांढरे तीळ घातले, तेलाचं मोहन दिलं आणि छान मोहन पूर्ण पिठाला लावून घेतलं आणि कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घेतली कणिक। आता एका खलबत्त्यात धणे, जिरं आणि सोप घेतलं आणि दरदरीत वाटून घेतलं आणि मटार पण दरदरीत वाटून घेतले आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या पण दरदरीत अशा मिक्सरमध्ये वाटून घेतल्या। थोडं 2 चम्मच बेसन घेतलं आणि छान भाजून घेतलं, कोरडं भाजून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये तेल घालून दरदरीत केलेलं सोप, धणे आणि जिरं घातलं। मग हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली, नंतर बेसन घातलं आणि छान परतून घेतलं आणि त्यात दरदरीत केलेले मटार घातले। आता त्यात हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, थोडं लाल तिखट घातलं, सावजी मसाला घातला, चाट मसाला घातला, आमचूर पावडर घातलं, काळं मीठ घातलं आणि छान परतून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार केले। आता इकडे आपली कणिक सेट झाली आहे, त्याचे पण गोळे तयार केले आणि त्या मैद्याच्या गोळ्यामध्ये हिरवे गोळे स्टफ केले आणि छान पॅक करून घेतलं छान असं आणि आता ते थोडं हाताने पसरवून घेतलं। ही झाली आपली मटाराची कचोरी। आता याला तळून घ्यायचं आहे, एकदम स्लो फ्लेमवर तळायचं आहे आणि तेल जास्त गरम नको, मीडियम गरम पाहिजे तेल। हे बघा छान टम्म फुगलेले आहे आपल्या कचोऱ्या, मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलं। हळूहळू तळायचं आहे, थोडा वेळ लागला तर चालेल। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या सावजी ऑथेंटिक रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। वाव, मस्त टम्म फुगले आहे कचोऱ्या। हे बघा छान चटपटीत खुशखुशीत अशा झालेल्या आहे, हे रेडी टू सर्व। आता कचोरी घेतली, त्यावर चिंचेची चटणी घातली, दह्याची चटणी घातली, शेव घातले आणि एन्जॉय केलं। तुम्ही पण अशी कचोरी खुशखुशीत स्ट्रीट स्टाईल करून बघा आणि एन्जॉय करा। वाव, बढिया, हिरवी मिरची सोबत पण खूप छान लागते। बाय।